सोलापूर नंतर आता बार्शी शहरातही कोयत्याची दहशत माजली आहे। रिचार्ज नंतरही पत्नीच्या मोबाईलमधील नेट बंद असल्यामुळे पतीने दुकानातील काउंटरची कोयत्याने तोडफोड केली। बार्शीत मोबाईल रिचार्ज करण्याच्या कारणावरून आणि नंतर मोबाईलमध्ये नेट सुरू न झाल्याने एका महिलेचा मोबाईल शॉपी मालकाशी किरकोळ वाद झाला। त्यानंतर तिच्या पतीने दुकानात घुसून कोयत्याने दहशत पसरवल्याची घटना घडली। बार्शी शहरातील गजबजलेल्या बाळेश्वर नाका परिसरातील या व्यक्तीने कोयत्याने दुकानातील काचेच्या काउंटरची तोडफोड केली। दुकान मालकाचा शर्ट पकडून जीवे मारण्याची धमकीही दिली। विघ्नहर्ता मोबाईल शॉपीमध्ये हा प्रकार घडला। हा सर्व थरार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। शनिवारी सकाळी 11:55 ही घटना घडली। या प्रकरणी बबलू कसबे याच्या विरुद्ध बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला। दुकान मालक कल्याण राजेंद्र म्हेत्रे वय 35 राहणार कसबापेठ यांनी फिर्याद दिली। दरम्यान या कोयता दहशतीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी कल्याण म्हेत्रे हे बाळेश्वर नाका इथं मोबाईल शॉपी चालवतात। 4 डिसेंबर रोजी बबलू कसबे याच्या पत्नीचा मोबाईल रिचार्ज करण्यावरून किरकोळ गैरसमज झाला होता। यावेळी मोबाईलमध्ये नेट सुरू न झाल्याने तिने शॉपमध्ये येऊन वाद घातला। त्यावर शॉपकीपरने तात्काळ कस्टमर केअरशी संपर्क साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान दुसऱ्या दिवशीही 5 डिसेंबर रोजी मोबाईल रिचार्जवरून वाद झाला। मात्र सिम कार्डचा स्लॉट बदलताच मोबाईलमध्ये नेट सुरू झाला। त्यानंतर बबलू कसबे याची पत्नी मोबाईल घेऊन गेली। त्यानंतर शनिवारी 6 डिसेंबर रोजी बबलू कसबे हा दुकानात आला। तू माझ्या बायकोला काय बोलला असं विचारत त्यानं कमरेत ठेवलेला कोयता काढून दुकानदाराच्या काचेच्या काउंटरवर सलग 3 वार केले। काच फुटल्याचा आवाज आणि अचानक झालेल्या हल्ल्यानं परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं। यानंतर कसबे यानं दुकानात घुसून फिर्यादीचा शर्ट पकडत कोयता उगारत इथं राहायचं असेल तर नीट राहा अशी धमकी दिली। त्यानंतर तो निघून गेला। घटनेनंतर दुकानदारानं तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली। आरोपीनं शस्त्रबंदीचा आदेश धुडकावून लावल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे। या प्रकरणी बबलू कसबे याला बार्शी शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत अधिक माहिती बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी दिली। मी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, बार्शी शहरामध्ये आज बाळेश्वर नाका येथे कल्याण राजेंद्र म्हेत्रे यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये एक इसम आला आणि त्यानं कोयत्यानं मोडतोड केली, काचा फोडल्या आणि नुकसान केलं। त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 998/2025 आर्म्स ॲक्ट आणि धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा वेगवेगळ्या कलमांवर गुन्हा दाखल आहे। आमच्या डीबी पथकातील टीमनं सदर आरोपीचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे। बार्शीमध्ये दहशत माजवू पाहणाऱ्या कोणत्याही इसमाची गय केली जाणार नाही। त्याच्यावर आम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करू। या प्रकरणी आरोपी बबलू कसबे यानं माफीही मागितली। एवढी माझ्याकडून चूक झाली, इथून पुढे कोणी करू बी नका। जे कायद्याचं असेल ते काय पालन करा तुम्ही। झाले एवढे चूक, आता मला माफ करा, कोणी कारवाई नका चुकी एवढी।